नमस्कार, एस न्यूज मध्ये आपले स्वागत। मी स्नेहांकिता। सविस्तर बातम्यांपूर्वी टाकूयात एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। महावितरणच्या खासगीकरणाचं शासनाचं धोरण नाही। विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं स्पष्टीकरण। शाहू मिल संदर्भातील मंत्रालयातील बैठकीच्या पार्श्वभूमीवर शाहू मिल पुनरुज्जीवन समितीनं शाहू मिलच्या प्रवेशद्वारात घेतली स्मरण बैठक। शाहू मिल पुन्हा सुरू करण्याची मागणी शासनानं पूर्ण केली नाही तर सरकारला वाकवून ही मिल सुरू करू, समितीचा इशारा। ई चलनद्वारे अन्यायकारक दंड आकारणी होत असल्याच्या विरोधात वाहतूकदारांचं बेमुदत आंदोलन। आज कोल्हापूर जिल्हा बस वाहतूक संघटनेनं बससह आरटीओ कार्यालयावर काढला मोर्चा। भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात 6 वर्षाचा मुलगा जखमी। कुरुंदवाडमधील शिवशंकर वसाहतीमधील प्रकार। आणि 7/12ला नाव लावण्यासाठी उपसरपंचांच्या माध्यमातून 5,000ची लाच स्वीकारली। शिंगणापूरचा तलाठी आणि उपसरपंच अँटी करप्शनच्या जाळ्यात। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। एस न्यूज मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। महावितरणचं खाजगीकरण करण्याचं शासनाचं कोणतंही धोरण नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळ अधिवेशनात स्पष्ट केलंय। विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता। महावितरण कंपनीच्या खाजगीकरणासंदर्भात आमदार सतेज पाटील यांनी विधान परिषदेत प्रश्न उपस्थित केला। महावितरणच्या 13 मंडल कार्यालयांचं खाजगीकरण होणार असल्याचं निदर्शनाला आलंय। महावितरण 478 कोटी रुपये, महापारेषण 1,500 कोटी रुपये तर महानिर्मिती 100 कोटी रुपयांनी नफ्यात असताना देखील कंपन्यांचं खाजगीकरण करण्याबाबत शासनानं कार्यवाही केली आहे, हे खरं आहे का? खाजगीकरणाला महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन या संघटनेसह राज्यातील अनेक संघटनांनी तीव्र विरोध केलाय। खाजगीकरणाचा निर्णय उद्योजक, व्यावसायिक आणि शेतकरी यांच्यासाठी हितकारक नसल्यानं शासनानं खाजगीकरण न करता महावितरणमध्ये आधुनिक तंत्रांचा वापर करून कोणत्या आवश्यक उपाययोजना केल्यात, असे प्रश्न आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केले। यावर खुलासा करताना मुख्यमंत्री आणि ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महावितरण कंपनीचं खाजगीकरण करण्याचं शासनाचं कोणतंही धोरण नसल्याचं स्पष्ट केलं। महावितरणचं खाजगीकरण करणार नाही, परंतु काळानुसार बदल करण्याच्या अनुषंगानं अत्याधुनिक माहिती तंत्रज्ञानाचा वापर करणं, नवीकरणीय ऊर्जा वापरावर भर देणं, जास्त ग्राहक सेवा ऑनलाईन उपलब्ध करणं अशा प्रकारची अनेक कामं महावितरणमध्ये करण्यात येत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। समस्त मातंग समाज, शाहू मिल कामगार आणि सर्वपक्षीय शाहू मिल पुनरुज्जीवन समितीनं शाहू मिल पुन्हा सुरू व्हावी अशी मागणी लावून धरली आहे। या संदर्भात आज मंत्रालयात वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या दालनात बैठक सुरू असताना कोल्हापुरात शाहू मिल समोर स्मरण बैठक घेण्यात आली। शासनाला ही मिल सुरू करण्याचं स्मरण व्हावं यासाठी ही बैठक घेण्यात आली। जर शासनानं मागणी पूर्ण केली नाही तर सरकारला वाकवून ही मिल सुरू करू असा इशारा यावेळी देण्यात आला। शाहू मिल पुन्हा सुरू व्हावी या मागणीसाठी समस्त मातंग समाज, शाहू मिल कामगार आणि सर्वपक्षीय शाहू मिल पुनरुज्जीवन समितीच्या वतीनं प्रयत्न सुरू आहेत। यासाठी 1 मार्चला सर्वांनी खासदार शाहू महाराज छत्रपतींना या लढ्याचं नेतृत्व करावं अशी विनंती केली होती। यानंतर 2 मार्चला जिल्हाधिकाऱ्यांसोबत खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेण्यात आली। यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांसोबत चर्चा करून वस्त्रोद्योग विभागाकडे पाठपुरावा करू असं आश्वासन दिलं होतं। यानंतर पालकमंत्री आबिटकर यांनी खासदार शाहू महाराज छत्रपती यांची भेट घेतली। आज दुपारी मंत्रालयात वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या दालनात बैठक सुरू असताना कोल्हापुरात शाहू मिल समोर स्मरण बैठक घेण्यात आली। यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। जर शासनानं शाहू मिल सुरू करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला नाही तर सरकारला वाकवून ही मिल सुरू करू असा इशारा समितीचे विजय देवणे यांनी दिलाय। 27 एकर जागा आहे, इमारत आमची तयार आहे। शासनानं राष्ट्रीयकृत जे नॅशनलाइज अंडरटेकिंग असा व्यवसाय, हा वस्त्रोद्योगाचा व्यवसाय सुरू करावा आणि 1100 लोकांना रोजगार मिळेल
अशा पद्धतीची ही मिल सुरू करावी अशासाठी आम्ही या ठिकाणी शासनाला स्मरण करण्याकरता या ठिकाणी बसलेलो आहोत. या ठिकाणी जर काय आज सरकारनं शाहू मिल सुरू न करता जर कोणता वेगळा निर्णय केला तर कोल्हापुरामध्ये सर्व राजकीय पक्ष, सर्व संघटना, सर्व समाजाचे लोक, शाहू मिल कामगार संघ, या ठिकाणी असणारे सर्व लोक यांच्या वतीनं जनआंदोलन करण्यात येईल आणि सरकारला वाकवून आम्ही ही शाहू मिल चालू करायला सांगणार आहोत. यावेळी शिवाजीराव कवाळे, बाबा इंदुलकर, शेखर कवाळे, रवींद्र मोरे, काका पाटील, राजू जाधव, रुपाली कवाळे, अनिल कवाळे, अनिल कदम, राजेंद्र गायकवाड, युवराज घाटगे, बाळासाहेब कवाळे, गणेश बुचडे यांच्यासह सर्वपक्षीय शाहू मिल पुनरुज्जीवन समितीचे सदस्य उपस्थित होते. मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गावरील वाहनांचे अपघात टाळण्यासाठी CCTVसह आधुनिक यंत्रणा बसवण्याबाबत शासनानं कोणती कार्यवाही केली आहे असा प्रश्न विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केलाय. यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समृद्धी महामार्गावर वाहतूक नियंत्रण करण्यासाठी आणि अपघात टाळण्यासाठी इंटेलिजंट ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम यंत्रणा उभारण्याचं काम प्रगतीपथावर असल्याचं सांगितलं. वेग नियंत्रणासाठी या यंत्रणेअंतर्गत महामार्गाच्या दुतर्फा दर 10 किलोमीटर अंतरावर आधुनिक प्रणाली कार्यान्वित करण्यात येत असल्याचं सांगितलं. आमदार सतेज पाटील यांनी मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गावरील वाहनांचे अपघात टाळण्यासंदर्भातला प्रश्न विधान परिषदेत उपस्थित केला. या महामार्गावरील प्रत्येक जिल्ह्यात वाहनधारकांसाठी दर 2 तासांच्या अंतरावर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणं, अपघात रोखण्यासाठी CCTV आणि दर 6 तासांवरील अंतरावर वेग नियंत्रणासाठी अलार्म सिस्टीम किंवा आधुनिक यंत्रणा तातडीनं कार्यान्वित करण्याच्या दृष्टीनं शासनानं कोणती कार्यवाही केली आहे? समृद्धी महामार्गावर वाहनांचा प्रचंड वेग असून वाहन मध्येच थांबवल्यास स्वच्छतागृह, हॉटेल्स आणि पेट्रोल पंपांचा अभाव, वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी नसलेली आधुनिक यंत्रणा, वाहतूक पोलिसांकडून वाहनधारकांची होत असलेली लूट, तात्काळ वैद्यकीय मदतीचा अभाव या मुद्द्यांकडे आमदार सतेज पाटील यांनी लक्ष वेधलं. रस्ते विकास महामंडळानं प्रत्येक 20 ते 30 किलोमीटर अंतरावर स्वच्छतागृह बांधावीत, तसंच सलग प्रवास करून थकणाऱ्यांसाठी किंवा रात्री प्रवास करणाऱ्यांसाठी विश्रांतीकरता पेट्रोल पंप परिसरात बेंच बांधण्याच्या दृष्टीनं कोणती कार्यवाही केली असे प्रश्न आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केले. यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सद्यस्थितीत समृद्धी महामार्गावर इंटेलिजंट ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम यंत्रणा उभारण्याचं काम प्रगतीपथावर असून वेग नियंत्रणासाठी या यंत्रणेअंतर्गत महामार्गाच्या दुतर्फा दर 10 किलोमीटर अंतरावर आधुनिक प्रणाली कार्यान्वित करण्यात येत असल्याचं सांगितलं. या महामार्गावर 22 परिपूर्ण मार्ग सुविधा आणि 7 स्वतंत्र इंधन स्थानकं नियोजित असून त्या विकसित करण्याची कार्यवाही प्रगतीपथावर आहे. त्या ठिकाणी चहा, पाणी, इतर खाद्यपदार्थ आणि स्वच्छतागृहांची व्यवस्था करण्यात आली असल्याचं उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं. चलनद्वारे आकारण्यात येणारा दंड रद्द करावा या प्रमुख मागणीसाठी जिल्ह्यातील वाहतूकदारांनी बेमुदत आंदोलन पुकारले. या आंदोलनाचा भाग म्हणून कोल्हापूर जिल्हा बस वाहतूक संघटनेनं आज बससह RTO कार्यालयावर मोर्चा काढला. मोर्चाच्या वतीनं निवेदन प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांना देण्यात आलं. या आंदोलनाची दखल घेतली नाही तर आंदोलनाची तीव्रता वाढवण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला. राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावर वेगमर्यादेवर नियंत्रण ठेवण्यासाठी चलनद्वारे दंड आकारणी सुरू करण्यात आली आहे. याला राज्यभरातून तीव्र विरोध होतोय. चलन प्रणाली आणि महामार्गांवरील अन्यायकारक करांच्या विरोधात महाराष्ट्र ट्रान्सपोर्टर्स ॲक्शन कमिटीनं 5 मार्च 2026 पासून राज्यव्यापी बेमुदत आराम बस आणि खासगी वाहतूक बंदची हाक दिली होती. कोल्हापुरातही राज्यव्यापी आराम बस बंद आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आज दुपारी बस वाहतूकदारांनी बससह RTO कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी RTO कार्यालयाच्या समोर बसची भली मोठी रांग लागली होती. त्यामुळे वाहतूक व्यवस्था काही काळ कोलमडली. RTO कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारात सर्वांनी एकत्र येत जोरदार घोषणाबाजी केली. राज्य सरकारचं रद्द करा, रद्द करा. अन्याय करा की चलन रद्द, अन्याय करा की चलन रद्द. महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासनाकडून आधीच आराम बस वाहतूकदारांवर विविध प्रकारचे कर लावण्यात आलेत. त्यामुळे आधीच व्यवसाय अडचणीत आला असताना चलन सारख्या अन्यायकारक दंडांमुळे हा व्यवसाय बंद पडेल अशी भीती बस मालकांनी व्यक्त केली आहे.
त्यामुळे ई चलन दंड आकारणी बंद करावी आणि नवीन नियमावली तयार करावी अशी मागणी संघटनेकडून करण्यात आली आहे. या मागणीचं निवेदन प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांना देण्यात आलं. जर याची दखल घेतली नाही तर आंदोलनाची तीव्रता वाढवू असा इशारा कोल्हापूर जिल्हा बस वाहतूक संघटनेचे अध्यक्ष सतीशचंद्र कांबळे यांनी दिलाय. कर म्हणजे टोल टॅक्स पण घेतला जातो आणि RTOकडनं RTO टॅक्स पण घेतला जातो. महानगरपालिकेकडनं पथकर देखील आकारला जातो. तर हा जो कर आहे तो तात्काळ बंद करण्यात यावा, नाहीतर आम्ही बेमुदत संपावर जाणारच आहोत. हे टोकन स्वरूपाचं आंदोलन होतं. याच्यानंतर आम्ही जेल भरो, चक्का जाम अशा अनेक प्रकारचे आंदोलनं या ठिकाणी करणार आहोत. याची सरकारने, परिवहन मंत्र्यांनी, मुख्यमंत्र्यांनी दखल घ्यावी अशी आपल्या मार्फत. आणि हे महत्त्वाचं म्हणजे ही चलन जो घेतला जातो तो सर्वसामान्यांच्या वाहनांवर देखील घेतला जातो. त्याच्यामुळे हे जन आंदोलन आहे. जास्तीत जास्त लोकांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं असं आम्ही या ठिकाणी आवाहन करतो. आणि आत्ताच्या पुरतं हे जो मोर्चा होता हा आम्ही काही काळापुरता. यावेळी जागोजागी फोटो काढून करण्यात येणारी दंड आकारणी बंद करावी, 50% आगाऊ दंड भरण्याची सक्ती तात्काळ रद्द करावी, दंड वसुलीचा महसूल केंद्रित दृष्टिकोन थांबवावा, रोड टॅक्स आणि टोल अशा प्रकारे एकाच रस्त्यासाठी दुहेरी कर आकारणी बंद करावी अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. यावर प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी या मागण्या परिवहन आयुक्तांना पाठवून पाठपुरावा करू असं आश्वासन दिलं. मागणी हे ई चलान रद्द करण्याच्या संदर्भातील आहे. तर ते त्यांचं जे निवेदन आहे ते मी स्वीकारलेलं आहे आणि ते निवेदन आता माननीय परिवहन आयुक्त यांना पुढील कार्यवाहीसाठी पाठवत आहे. तसेच त्यांना विनंती देखील केलेली आहे की तोपर्यंत आपण आपलं आंदोलन हे मागं घ्यावं. तथापि त्यांचं जे निवेदन आहे आजच शासनाला म्हणजे माननीय परिवहन आयुक्तांना पुढील कारवाईसाठी पाठवलं जाईल. या आंदोलनात राजू ढाले, प्रदीप राठोड, पंकज त्रिपाठी, निवास पोवार, रामलिंग तोडकर, उत्कर्ष पोवार, दत्तात्रय पताडे, अशोक शिंदे, मनोज चौगुले, अशोक कुचकोरवी, दिलदार मुजावर, गौरव कुसाळे, उज्ज्वल लिंगरस, रियाज मुजावर आदींसह बस मालक चालक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. 7/12 उतार्यावर वडिलांचं नाव लावण्यासाठी लाच मागितल्याप्रकरणी शिंगणापूरचा तलाठी आणि उपसरपंचाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं सापळा रचून रंगेहात पकडलंय. शिंगणापूरच्या तलाठी कार्यालयात ही कारवाई करण्यात आली आहे. तक्रारदारानं खरेदी केलेल्या जमिनीच्या 7/12 उतार्यावर वडिलांचं नाव लावण्यासाठी करवीर तालुक्यातील शिंगणापूर सज्जाचा तलाठी इरफान दिलावर सनदी यानं 10,000 रुपयांची लाच मागितल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कोल्हापूर कार्यालयाकडे आली होती. 4 मार्च रोजी तक्रारीची पडताळणी करण्यात आली असता इरफान सनदी यानं स्वतःसाठी शिंगणापूर ग्रामपंचायतीचा उपसरपंच दीपक सदाशिव कांबळेमार्फत 10,000 रुपयांची मागणी केली असल्याचं निदर्शनाला आलं. नंतर तडजोडीअंती लाचेची रक्कम 5,000 रुपये करण्यात आली. त्या अनुषंगानं आज शिंगणापूर तलाठी कार्यालयात सापळा रचून कारवाई करण्यात आली. तलाठी इरफान सनदी याच्यासाठी उपसरपंच दीपक कांबळे यानं सांगितल्यानुसार तक्रारदारानं तलाठी कार्यालयाच्या बाजूच्या खोलीतील टेबलाच्या ड्रॉवरमध्ये ठेवायला सांगितली होती. त्यानुसार ड्रॉवरमध्ये लाचेची रक्कम आढळून आली. पंचांसमक्ष ही रक्कम तसंच सनदी आणि कांबळे यांच्याकडील मोबाईल फोन जप्त करण्यात आलेत. रात्री उशिरापर्यंत करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. आपल्याकडे जर सरकारी कार्यालयात एखादा सरकारी अधिकारी, कर्मचारी किंवा त्यांच्या वतीने एखादा खाजगी एजंट इसम जर पैसे मागत असेल आणि आपलं काम प्रलंबित असेल आणि याच्या अनुषंगाने जर कोणी पैसे मागत असेल तर लोकांनी निर्भयपणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क करावा. आपलं नाव पूर्णतः गोपनीय ठेवण्यात येईल आणि आपलं जे काम प्रलंबित आहे आणि ते कायदेशीर असेल तर ती पूर्ण करण्याचाही आम्ही प्रयत्न करू. संपर्क करण्यासाठी आमच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची एक हेल्पलाईन आहे 1064. या हेल्पलाईनवर किंवा माझ्या वैयक्तिक मोबाईलवरही आपण संपर्क करू शकता. त्याचप्रमाणे कार्यालयात प्रत्यक्ष भेट घेऊनसुद्धा आपली तक्रार आमच्यापर्यंत सांगू शकता. तर मी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व जनतेला आवाहन करते की आपल्याकडे अशी काही मागणी होत असेल तर लोकांनी निर्भयपणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क करावा. आज शिंगणापूर तालुका करवीर येथे तलाठी आणि या गावचे उपसरपंच यांच्यावर लाच घेताना कारवाई करण्यात आलेली आहे आणि याच्यामध्ये घरझडती दोघांचीही चालू आहे. त्याचप्रमाणे ही जी लाच रक्कम आहे ती उपसरपंचांच्या ताब्यातून आम्ही रिकव्हरी केलेली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उज्ज्वला भडकमकर, संदीप काशीद, सचिन पाटील, संदीप पवार, कृष्णा पाटील, गजानन कुऱ्हाडे यांनी या कारवाईत सहभाग घेतला. कोल्हापुरातील रंकाळा टॉवर परिसरातील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून पोलीस प्रशासनानं महत्त्वाचा निर्णय घेतलाय. रंकाळा टॉवर ते रंकाळा बस स्थानक हा मार्ग आता एकेरी करण्यात आला असून पुढील 15 दिवस हा बदल प्रायोगिक तत्वावर लागू राहणार आहे. वाहन चालकांनी नव्या वाहतूक नियमांचं पालन करण्याचं आवाहन पोलिसांनी केलंय. रंकाळा टॉवर परिसरात सकाळी आणि सायंकाळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. ताराबाई रोड, रंकाळा बसस्थानक आणि जावळाचा गणपती या तिन्ही बाजूंनी येणाऱ्या वाहनांसह गगनबावड्याकडून येणाऱ्या अवजड वाहनांमुळे इथं अनेकदा वाहतुकीचा खोळंबा होतो. यावर उपाय म्हणून शहर वाहतूक शाखेकडून रंकाळा टॉवर ते रंकाळा स्थानक हा मार्ग एकेरी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रंकाळा टॉवरकडून रंकाळा स्थानकाकडे जाणारी वाहतूक एकेरी राहणार असून रंकाळा बसस्थानकाकडून टॉवरकडे येणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात आलाय. रंकाळा टॉवरकडे जाणाऱ्या वाहनांनी तटाकडील तालीम, साकोली कॉर्नर आणि जॉकी बिल्डिंग मार्गे जावं. तसंच जावळाचा गणपती मंदिरासमोरून रंकाळा टॉवर चौकाकडे येण्यासही प्रवेश बंद करण्यात आलाय. दुधाळीकडून येणाऱ्या वाहनधारकांनी रंकाळा बसस्थानक आणि साकोली कॉर्नर मार्गाचा वापर करावा, असं शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी सांगितलं. दरम्यान तटाकडील तालीम परिसरातील चारही बाजूंना 50 मीटरपर्यंत नो पार्किंग झोन घोषित करण्यात आलाय. जॉकी बिल्डिंग परिसरातील तीनही मार्गांवर 50 मीटरपर्यंत वाहनं उभी करण्यासाठी मनाई करण्यात आली आहे. हा बदल पुढील 15 दिवस प्रायोगिक तत्वावर लागू राहणार असून नागरिकांनी या संदर्भात हरकती किंवा तक्रारी असल्यास शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडे कळवाव्यात, असं आवाहन निरीक्षक मोरे यांनी केलंय. राधानगरी तालुक्यातील पनोरी गावच्या सौरभ तानाजी पाटीलनं चार्टर्ड अकाउंटंट सारखी कठीण परीक्षा उत्तीर्ण होत जिल्ह्यात दुसरा क्रमांक पटकावलाय. विशेष म्हणजे गावातील पहिला CA होण्याचा मानही त्यानं मिळवलाय. त्यामुळे गावात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. राधानगरी तालुक्यातील पनोरी गावच्या सौरभ तानाजी पाटील यानं जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर चार्टर्ड अकाउंटंटसारखी कठीण परीक्षा उत्तीर्ण केली आहे. या परीक्षेत कोल्हापूर जिल्ह्यात तो दुसऱ्या क्रमांकानं उत्तीर्ण झालाय. आर्थिक अडचणी, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि मर्यादित साधनसामग्री असूनही त्यानं हार न मानता अभ्यासात सातत्य ठेवत हे यश मिळवलंय. आपलं हे यश म्हणजे आणि गुरुजनांच्या मार्गदर्शनाची फलश्रुती आहे. मेहनत आणि सातत्य ठेवल्यास कोणतीही गोष्ट अशक्य नाही, अशी भावना सौरभनं व्यक्त केली आहे. सौरभच्या या यशामुळं पनोरी गावात आनंदाचं वातावरण असून ग्रामस्थांकडून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. अनेक तरुणांसाठी तो प्रेरणास्थान ठरला असून जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर स्वप्न पूर्ण करता येतात, हे सौरभ पाटीलनं सिद्ध करून दाखवलंय. एस न्यूजसाठी राधानगरीहून नामदेव कुसाळे. रंगपंचमी सण अवघ्या 3 दिवसावर येऊन ठेपल्यानं कोल्हापुरातील प्रमुख बाजारपेठा सज्ज झाल्यात. बाजारात विविध प्रकारचे रंग उपलब्ध झाले असून ग्राहकांसह चिमुकल्यांनी रंग आणि साहित्य घेण्यासाठी गर्दी केली आहे. होळी झाल्यानंतर सर्वांनाच वेध लागतात ते रंगपंचमीचे. यंदा रंगपंचमी सण 8 मार्च रोजी आला असून या सणासाठी अवघे 3 दिवस शिल्लक आहेत. रंगपंचमी दिवशी मित्रपरिवार, कुटुंबीय, नातेवाईक यांच्यासोबत रंगांची उधळण करत रंगपंचमीचा आनंद लुटतात. या सणासाठी कोल्हापुरातील बाजारपेठा सज्ज झाल्यात. महाद्वार रोड, पापाची तिकटी, राजारामपुरी, मिरजकर तिकटी, छत्रपती शिवाजी महाराज चौक, गंगावेश, बिंदू चौक अशा विविध ठिकाणी रंगांचे स्टॉल्स मांडण्यात आलेत. पक्षी आणि प्राण्यांच्या आकारातील विविध प्रकारच्या पिचकाऱ्या, विविध प्रकारचे रंग, फुगे विक्रीसाठी ठेवण्यात आलेत. 50 रुपयांपासून ते 800 रुपयांपर्यंतच्या दरामध्ये या पिचकारी उपलब्ध आहेत. यासह विविध रंगांचे फुगे, पावडर कलर, वॉटर कलर विक्रीसाठी ठेवण्यात आलेत. या सगळ्यांमध्ये नैसर्गिक रंगांना चांगली पसंती मिळतेय. एकंदरीत अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या रंगपंचमीसाठी नागरिक मोठ्या प्रमाणात खरेदी करताना दिसतायत. रंगामुळं बाजारपेठा रंगीबेरंगी झाल्याचं चित्र असून रंगांची उधळण करण्यासाठी कोल्हापूरकर उत्साहानं काम करतायत. करवीर तालुक्यातील सांगरुळमधील शेतकऱ्यांनी शेतीसाठी दिवसा वीज मिळावी तसंच उच्च दाबाचं रोहित्र बसवण्यात यावं अशी मागणी केली आहे. महावितरणच्या शाखा अभियंता पूजा कलकुटकी यांना या मागणीचं निवेदन सादर करण्यात आलं.
करवीर तालुक्याच्या पश्चिम भागातील अनेक गावांमध्ये शेतीसाठी महावितरणकडून दिवसा वीज पुरवठा केला जातोय. मात्र सांगरूळमध्ये शेतीपंपांना रात्रीच्या वेळेत वीज पुरवठा केला जातोय. रात्रीच्या वेळी जंगली प्राण्यांचा वावर वाढला असल्यामुळं शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. यामुळे सांगरूळमधील शेतीपंपांना दिवसा वीज द्यावी. खाटांगळे आणि सांगरूळमधील शेतीपंपांना वीज पुरवठा करणाऱ्या रोहित्रावरील दाब वाढवून वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडतायत. त्यामुळे या ठिकाणी उच्च दाबाचे रोहित्र बसवावं अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. महावितरणच्या सांगरूळ कार्यालयाकडील शाखा अभियंता पूजा कलकुटकी यांना याबाबतचं निवेदन देण्यात आले. यावेळी शाखा अभियंता पूजा कलकुटकी यांनी शेतकऱ्यांच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही दिली. यावेळी शेतकरी अजित लवटे, बाळू चाबूक, प्रभाकर खाडे, दिगंबर कुंभार, उत्तम कासोटे, बाळासो खाडे, बाजीराव खाडे, एकनाथ खाडे, आनंदा खाडे, मधुकर चाबूक, संभाजी सासने यांच्यासह इतर शेतकरी उपस्थित होते. करवीर तालुक्यातील वाशी इथल्या प्रसिद्ध श्री बिरदेव देवालयाबाबत चुकीच्या बातम्या पसरवल्याचा आरोप श्री बिरदेव देवालय पुजारी समाजानं केलाय. संबंधितांवर तात्काळ कारवाई करावी, अन्यथा आंदोलन करू असा इशारा वाशीतील श्री बिरदेव देवालय पुजारी समाजानं पत्रकार बैठकीत दिलाय. पश्चिम महाराष्ट्रातील जागृत देवस्थान म्हणून ओळख असलेल्या वाशीतील श्री बिरदेव देवालयाची 1946 पासून पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडे नोंद आहे. यात्रा काळात इथं लाखो भाविक दर्शनासाठी येतात. देवालयातील पूजेच्या हक्कांचा वाद न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे 2026च्या वार्षिक यात्रेच्या नियोजनासाठीच्या बैठकीवेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबासाहेब सरवदे यांनी तेढ निर्माण होईल असं वर्तन कुणी करू नये अशा सूचना दिल्या होत्या. त्यानंतर यात्रा काळात समाज माध्यमातून प्रसारित झालेली माहिती तसंच वर्तमानपत्रातून बिरदेव आणि मंदिराच्या इतिहासाबद्दल प्रसिद्ध झालेल्या माहितीवर पुजाऱ्यांनी आक्षेप घेतलाय. मंदिराबद्दल माहितीसाठी श्रीराम समूहाचे संस्थापक B.A. पाटील यांच्या सहकार चिंतन पुस्तकाचा संदर्भ देण्यात आलाय. यावर पुजाऱ्यांनी B.A. पाटील यांना विचारणा केली असता त्यांनी आपण ऐकीव माहितीवर पुस्तकात उल्लेख केला असून त्याला कोणताही लेखी आधार नसल्याचं स्पष्ट केलंय. अशी माहिती बिरदेव देवालयाच्या पुजारी प्रतिनिधींनी पत्रकार बैठकीत दिली आहे. बिरदेवाबद्दल आणि मंदिराबद्दल चुकीची माहिती देण्याचे प्रकार भविष्यात घडू नयेत यासाठी उपाययोजना झाली नाही तर आंदोलन करू असा इशारा पुजारी समाजानं दिलाय. या पत्रकार बैठकीला भगवान पुजारी, युवराज पुजारी, तानाजी पुजारी, अभिलाष पुजारी यांच्यासह वाशीच्या श्री बिरदेव देवालयाचे पुजारी उपस्थित होते. कोल्हापूरमध्ये लॉजिस्टिक हब म्हणून दक्षिण महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची क्षमता आहे असं प्रतिपादन महाराष्ट्र शासनाच्या मित्रा संस्थेचे एक्सपर्ट मेंबर दीपक करंजीकर यांनी केलंय. ते CII सदन महाराष्ट्र झोनच्या वार्षिक सभेत बोलत होते. यावेळी त्यांनी कृषी, फाउंड्री आणि वस्त्रोद्योग अशा क्षेत्रांमध्ये दक्षिण महाराष्ट्र कसा नेतृत्व करू शकतो यावर प्रकाश टाकला. CII सदन महाराष्ट्र झोनची वार्षिक सभा कोल्हापुरात पार पडली. बैठकीला सारंग जाधव यांनी वीरेंद्र पाटील यांची 2026-27 या वर्षासाठी CII सदन महाराष्ट्र झोनचे चेअरमन म्हणून घोषणा केली. तर मल्हार भांडुर्गे यांनी व्हाईस चेअरमन पदाची जबाबदारी स्वीकारली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यानंतर प्रमुख पाहुणे महाराष्ट्र शासनाच्या मित्रा संस्थेचे एक्सपर्ट मेंबर दीपक करंजीकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. यामध्ये त्यांनी कृषी, फाउंड्री आणि वस्त्रोद्योग अशा क्षेत्रांमध्ये दक्षिण महाराष्ट्र कसा नेतृत्व करू शकतो आणि प्रदेशाच्या सर्वांगीण आर्थिक विकासाला कशी चालना देऊ शकतो यावर प्रकाश टाकला. कोल्हापूर हे फाउंड्री हब आहे. याचबरोबर वस्त्रोद्योग, साखर उद्योगाबरोबरच नाविन्यपूर्ण उद्योग व्यवसायांच्या विकासाला इथं मोठा वाव असून कोल्हापूरमध्ये दक्षिण महाराष्ट्राचं लॉजिस्टिक हब म्हणून नेतृत्व करण्याची क्षमता आहे असा विश्वासही करंजीकर यांनी व्यक्त केला. कुशल मनुष्यबळाची कमतरता दूर करण्यासाठी उद्योगांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्था दत्तक घेऊन उद्योगाभिमुख प्रशिक्षणावर भर द्यावा असं आवाहनही त्यांनी केलं. 2027 पर्यंत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था $1 ट्रिलियन करण्याचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मित्रा संस्था प्रयत्नशील असल्याचंही त्यांनी नमूद केलं. यावेळी CIIचे महाराष्ट्र चेअरमन विनायक पै यांनी ऑनलाईन पद्धतीनं संवाद साधत उपस्थितांना मार्गदर्शन केलं. यावेळी मंगेश पाटील, गिरीश चितळे, मोहन घाटगे, राहुल पाटील, मॅकचे मोहन कुशिरे, KEEचे चेअरमन कमलाकांत कुलकर्णी, स्मॅकचे जयदीप चौगुले यांच्यासह उद्योजक उपस्थित होते. गेल्या 33 वर्षापासून बँक कर्मचाऱ्यांच्या पेन्शन करारानुसार मासिक पेन्शनमध्ये सुधारणा झालेली नाहीये.
यासह विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय निवृत्त बँक कर्मचारी संघटनेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन केलं. यावेळी कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधलं. अखिल भारतीय निवृत्त बँक कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वाखाली सेवानिवृत्त बँक कर्मचाऱ्यांनी त्यांच्या पेन्शन करारानुसार मासिक पेन्शनमध्ये सुधारणा झालेली नाही. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी स्वीकारलेल्या सूत्रानुसार पेन्शनचे अपडेशन करणं, सन 2012 पासून निवृत्त कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या विशेष भत्त्याच्या आधारे मूळ पेन्शनची गणना करणं, निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी ग्रुप आरोग्य विमा पॉलिसीवरील GST माफ करणं, इंडियन बँक्स असोसिएशनच्या अधिपत्याखाली निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी सर्वोच्च स्तरावरील तक्रार निवारण यंत्रणा निर्माण करणं, किमान पेन्शन दरमहा 10,000 रुपये निश्चित करणं यासह अन्य मागण्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी केल्यात. मागण्यांचं निवेदन नायब तहसीलदार नम्रता चौगुले यांना सादर करण्यात आलं. यावेळी कर्मचाऱ्यांनी द्विपक्षीय चर्चा झालीच पाहिजे, पेन्शन वाढ मिळालीच पाहिजे, मोफत वैद्यकीय विमा संरक्षण मिळावं या मागण्यांकडे घोषणाबाजी करत लक्ष वेधलं. यावेळी संघटनेचे राज्याध्यक्ष भास्कर भावे, सरचिटणीस दिनार कविश्वर, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य एकनाथ कांबळे, राजन नेरुळकर, जिल्हा समन्वय समिती कोल्हापूरचे सदस्य विलास राजमाने, मकरंद करंदीकर, प्रतापराव पाटील यांच्यासह मोठ्या संख्येनं सेवानिवृत्त बँक कर्मचारी उपस्थित होते. इचलकरंजी महानगरपालिकेतील विविध समित्यांच्या सभापतीपदांसाठी अखेर भाजपकडून अधिकृत नावं जाहीर करण्यात आली आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या शिफारसीनुसार ही नावं निश्चित केल्याचं सांगण्यात आलंय. इचलकरंजी महानगरपालिकेतील विषय समिती सभापतीपदासाठी गेल्या काही दिवसांपासून इच्छुक नगरसेवकांमध्ये मोठी चुरस पाहायला मिळत होती. स्थायी समितीसह परिवहन, महिला बालकल्याण, शिक्षण आणि समाजकल्याण समितीच्या सभापतीपदांसाठी अनेकांनी दावेदारी केली होती. त्यामुळे पक्षांतर्गत चर्चा, समन्वय आणि बैठकांची मालिका सुरू होती. अखेर भाजपच्या वरिष्ठ पातळीवर चर्चा होऊन अंतिम निर्णय घेण्यात आला. सतीश मुळीक यांचं नाव स्थायी समिती सभापती पदासाठी निश्चित करण्यात आले. परिवहन समिती सभापती पदासाठी अर्चना बचाटे, महिला बालकल्याण समितीच्या सभापती पदासाठी रुपाली सातपुते, शिक्षण समिती सभापती पदासाठी विद्या साळुंखे, तर समाजकल्याण समिती सभापती पदासाठी रुबेन सखाराम आवळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या स्वाक्षरीनं सभापती पदासाठीच्या नावांचं अधिकृत पत्र गटनेत्यांकडे देण्यात आलंय. आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणात न्याय मिळावा या मागणीसाठी राधानगरी तालुक्यातील तळगावचे तानाजी पाटील यांनी कुटुंबियांसह कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केलंय. आगाऊ रक्कम आणि नोटीद्वारे दिलेली सुमारे 2 लाख रुपयांची रक्कम संबंधित व्यक्तीकडून मिळेपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचा इशारा त्यांनी दिलाय. राधानगरी तालुक्यातील तळगाव इथल्या तानाजी पाटील हे शेळी पालन करतात. त्यांनी जमिनीच्या व्यवहारातून आपली आर्थिक फसवणूक झाल्याची तक्रार केली आहे. आपल्या व्यवसायासाठी त्यांनी सागर कांबळे या व्यक्तीला कामगार म्हणून ठेवलं होतं. कामावर असताना सागर कांबळे याला त्यांच्या कुटुंबातील आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी मदत म्हणून आगाऊ रक्कम देण्यात आली होती. त्या बदल्यात सागर कांबळे आणि त्याच्या वडिलांनी वडिलोपार्जित शेतजमीन विकण्याचं मान्य करून नोटरीद्वारे व्यवहार केला होता. जमीन व्यवहारापोटी कांबळे यांनी गुंठा 30,000 रुपये प्रमाणे एकूण 1,55,000 रुपये रोख देण्यात आल्याचा दावा पाटील यांनी केलाय. नोटरीनंतर संबंधित जमीनही ताब्यात देण्यात आल्याचं ते सांगतात. मात्र या व्यवहारावरून आता वाद निर्माण झाला असून संबंधित व्यक्तीवर कारवाई करून रक्कम परत मिळवून द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. याबाबत पोलीस प्रशासन तसंच जिल्हा प्रशासनाला वारंवार कळवूनही अद्याप न्याय मिळाला नसल्याचं सांगत तानाजी पाटील यांनी कुटुंबियांसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलंय. तळगावमध्ये शेळी पालनाचा व्यवसाय आमचा आहे आणि या व्यवसायात एक आमच्या गावातील जे कुटुंब होतं त्यांनी 1-1.5 वर्ष काम केलं आणि त्यांनी अचानक काम बंद केलं. त्याच्यामुळे माझं नुकसान झालं आहे आणि ते काम चालू असताना त्याच्यासह त्याच्या वडिलांनी माझ्याकडनं जमिनीवर थोडंसं पैसे घेतलं होतं आणि त्यांचा आता वडील काही दिवसापूर्वी वारलेला आहे. तर तो काय म्हणतो की वडील मेल्यामुळे वडिलांनी पैसे घेतले ते काय मला माहीत नाहीत. तर ते त्याला सगळे ते पैसे माहीत आहेत आणि ह्याच्यामुळे सगळे माझी आर्थिक कुचंबना जास्त झालेली आहे आणि मला न्याय मागण्यासाठी मी या ठिकाणी उपोषणाला बसलो आहे. आम्हाला हे स्वीकारलेलं आहे.
तानाजी पाटील यांच्यासह त्यांचे वडील अंकुश, पत्नी गीता, मुलगी धनश्री यांनी उपोषणात सहभाग घेतला. कांबळे यांच्याकडून 2 लाख रुपयांची रक्कम मिळेपर्यंत आमरण उपोषण मागं घेणार नाही असा पवित्रा पाटील कुटुंबियांनी घेतलाय. कोल्हापूर शहरातील मध्यवर्ती बस स्थानक परिसरात वाहतूक नियंत्रण शाखा आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयानं रिक्षा चालकांवर संयुक्त कारवाई केली आहे. यावेळी रिक्षांची कागदपत्र तपासून नियमांचं उल्लंघन करणाऱ्या चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. कोल्हापूर शहरात वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर शहर डीवायएसपी प्रिया पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शहर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात वाहतूक नियंत्रण शाखा, प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि स्थानिक पोलीस ठाण्यांच्या वतीनं रिक्षा युनियन पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत वाहतुकीचे नियम पाळण्याचं आवाहन करत नियमांचं उल्लंघन केल्यास मोटार वाहन कायद्यान्वये कडक कारवाईचा इशारा देण्यात आला होता. त्या अनुषंगानं आज गुरुवारी मध्यवर्ती बसस्थानक परिसरात संयुक्त मोहीम राबवत रिक्षांची तपासणी करण्यात आली. यावेळी रिक्षांची कागदपत्र तपासून परवाना, फिटनेस, विमा तसंच इतर आवश्यक कागदपत्र नसलेल्या आणि नियमांचं उल्लंघन करणाऱ्या रिक्षा चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाईत मोटार वाहन निरीक्षक विनायक सूर्यवंशी, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक कल्याणी कुलकर्णी, वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश म्हात्रे, पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब शिरमिरे, पोलीस कॉन्स्टेबल विक्रम परीट तसंच KMTचे SS शिनगारे, चालक सचिन पाटील आणि प्रकाश पाटील यांच्यासह प्रादेशिक परिवहन विभाग, शहर वाहतूक नियंत्रण कक्ष आणि महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाडमध्ये शिवशंकर वसाहत परिसरात भटक्या कुत्र्यानं चावा घेतल्यानं 6 वर्षांचा उमेर बागवान हा मुलगा जखमी झालाय. उमेरवर सध्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शस्त्रक्रिया करण्यासाठी 2 लाखांचा खर्च असून बागवान कुटुंबियांची परिस्थिती बेताची असल्यानं लोकांनी आर्थिक मदत करावी असं आवाहन उमेरच्या आईनं केलंय. कुरुंदवाडमध्ये शिवशंकर वसाहत परिसरात बुधवारी सायंकाळी 6 वर्षांचा उमेर मुजम्मिल बागवान हा त्याच्या मित्रासोबत खेळत होता. याचवेळी एका भटक्या कुत्र्यानं त्याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात कुत्र्यानं उमेरच्या गालाचा चावा घेतल्यानं तो गंभीर जखमी झालाय. सध्या खासगी रुग्णालयात उमेरवर उपचार सुरू आहेत. उमेरवरील शस्त्रक्रिया आणि उपचारांसाठी सुमारे 2 लाख रुपयांचा खर्च येणार आहे. उमेरचे वडील हयात नाहीत. त्याची आर्थिक स्थिती बेताची आहे. त्यामुळे उमेरच्या उपचारांसाठी दानशूरांनी मदत करावी असं आवाहन उमेरच्या आईनं केलंय. भटक्या कुत्र्यांच्या उमेरवरील या जीवघेण्या हल्ल्यानंतर शहरातील भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवाचा विषय ऐरणीवर आलाय. नगराध्यक्षा मनीषा डांगे यांनी उमेरवर हल्ला केलेल्या कुत्र्याला पकडलं असून अन्य भटक्या कुत्र्यांनाही पकडण्याची मोहीम सुरू केली असल्याचं सांगितलंय. याच्यामध्ये कालच एक 6 वर्षाचा मुलगा गंभीररित्या जखमी झालेला आहे. यापूर्वी मी नागरिकांना सांगू इच्छिते की आम्ही निविदा काढलेली आहे आणि ती माणसं किंवा निविदा काढलेली जी व्यक्ती आहे ती परगावी म्हणजे कर्नाटकामध्ये गेल्यामुळे ते तातडीने येऊ शकले नाही. पण आमच्या नगरपालिकेच्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना मी तातडीनं त्या कुत्र्याला पकडण्याचं काम सांगितलेलं होतं. ते कुत्रं आता आपण पकडलेलं आहे. त्याचबरोबर इतर जी भटकी कुत्रे आहेत गावातील त्यांनाही पकडण्याची मोहीम सध्या सुरू आहे. नगराध्यक्षांनी भटकी कुत्री पकडण्याची मोहीम सुरू केली असल्याचं सांगितलं असलं तरी कुरुंदवाड वासियांमध्ये भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवाबद्दल भीतीचं वातावरण आहे. हातकणंगले तालुक्यातील हुपरीत सर्व्हिसिंग मशीनच्या पाईपनं बैलाच्या अंगावर पाणी मारताना शॉक लागल्यानं दोघांचा मृत्यू झालाय. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होतीये. हुपरी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद झाली आहे. हुपरी ते इंगळी दरम्यान धनंजय खेमलापुरे यांचा 1,200 जनावरांचा गोठा आहे. बुधवारी सायंकाळी गोठ्यातील शर्यतीच्या बैलाला सर्व्हिसिंग मशीनच्या साहाय्यानं धुत असताना विजेचा धक्का बसल्यानं धनंजय खेमलापुरे यांचा 28 वर्षीय भाचा धीरज नाईक याचा जागीच मृत्यू झाला. तर धीरजला वाचवण्यासाठी गेलेल्या 65 वर्षीय भगवान सोनवणे या मजुराचाही जागीच मृत्यू झाला. यावेळी मालक धनंजय खेमलापुरे यांनी आरडाओरड केल्यानंतर स्थानिकांनी विद्युत पुरवठा बंद केला. दोन्ही बैलांनी उडी मारल्यामुळं सुदैवानं दोन्ही बैल बचावले. मात्र धीरज नाईक आणि भगवान सोनवणे या दोघांचा जागीच मृत्यू झाल्यानं परिसरात हळहळ व्यक्त होतीये. या घटनेची नोंद हुपरी पोलीस ठाण्यात झाली आहे. यावेळी नातेवाईकांनी फोडलेला हंबरडा काळीज पिळवटून टाकणारा होता. हुपरी पोलीस या प्रकरणी अधिक तपास करतायत.
इचलकरंजी शहरातील महासत्ता चौकात बुधवारी रात्री प्रेम प्रकरणातील वादातून गोळीबार झालाय. गोळीबारानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं सापळा रचून अवघ्या काही तासांमध्ये संशयित अनुराग सूर्यवंशी आणि ओमकार शेंडे यांना ताब्यात घेतलंय. आज त्यांना न्यायालयानं 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. इचलकरंजीतील महासत्ता चौकात 4 मार्च रोजी बुधवारी रात्री 8 वाजता प्रेम प्रकरणातून गोळीबाराची घटना घडली आहे. सांगलीवाडीतील रेकॉर्डवरील गुन्हेगार ओमकार जितेंद्र कांबळे आणि अनुराग सूर्यवंशी यांच्यात प्रेम प्रकरणातून गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता. 5-6 महिन्यांपूर्वी जयसिंगपूरमध्ये अनुराग सूर्यवंशी आणि जितेंद्र कांबळे यांच्यात मारामारीचा प्रकार घडला होता. प्रेम प्रकरणावरून झालेल्या या मारहाण प्रकरणी ओमकार कांबळे आणि त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली होती. ओमकार आणि त्याचे साथीदार जामिनावर बाहेर आल्यानंतर बुधवारी रात्री त्यांना अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयात प्रतिबंधात्मक कारवाईसाठी बोलावलं होतं. अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयात असतानाच ओमकारला अनुराग सूर्यवंशीसह काही जण त्याला मारण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली होती. ओमकारनं पोलिसांना याची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी दक्षता म्हणून जयसिंगपूर पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार जगदीश पाटील यांना ओमकारसोबत पाठवलं. ओमकार आणि पोलीस अंमलदार पाटील हे सांगली रोडवरील बादशहा पेट्रोल पंपाजवळील एका पशुखाद्याच्या दुकानाजवळ आले असताना त्यांच्या पाठीमागून दुचाकीवरून येऊन अनुराग सूर्यवंशीनं ओमकारवर रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडली. ओमकारच्या उजव्या बाजूच्या बरगडीत गोळी खोलवर घुसली. गोळीबारानंतर पोलीस अंमलदार पाटील यांच्यासह ओमकार दुचाकीवरून खाली पडला. पोलीस अंमलदार पाटील यांनी प्रसंगावधान राखत जखमी ओमकारला पशुखाद्य दुकानात नेत शटर खाली ओढलं. यानंतर संशयित अनुराग सूर्यवंशी हा दुचाकीवरून पसार झाला. सध्या ओमकारवर कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच गावभाग पोलीस ठाण्याचे कर्मचारी आणि स्थानिक गुन्हेन्वेषण शाखेचं पथक घटनास्थळी दाखल झालं. गोपनीय माहितीच्या आधारे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ आणि अन्य कर्मचाऱ्यांच्या पथकानं सापळा रचून अनुराग सूर्यवंशी आणि ओमकार शेंडे या दोघा संशयितांना ताब्यात घेतलंय. दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिली असून पुढील तपासासाठी त्यांना इचलकरंजी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. आज या दोघांना न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. गावभाग पोलीस ठाण्याचे निरीक्षक महेश चव्हाण या प्रकरणी अधिक तपास करतायत. दुचाकीवर पोलीस अंमलदार सोबत असताना ओमकार कांबळेवर संशयित अनुराग सूर्यवंशीनं गोळीबार केल्यामुळं गुन्हेगारांना आता पोलिसांचं भयच राहिलं नसल्याची चर्चा सुरू झाली आहे. इचलकरंजीतील कबनूर जवळ गांजवे घरगुती मांसाहारी खानावळ आहे. अज्ञात चोरट्यांनी या खानावळीतून सुमारे 1.5 लाख रुपयांचं साहित्य लंपास केलंय. चोरीच्या घटनेमुळे हॉटेल व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात या चोरीची नोंद झाली आहे. इचलकरंजी नजीकच्या कबनूर गावात गेल्या काही दिवसांपासून आकाश गांजवे यांनी गांजवे घरगुती मांसाहारी खानावळ सुरू केली आहे. बुधवारी सायंकाळी खानावळ बंद करून गांजवे आपल्या घरी गेले होते. या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी खानावळीचा कडेकोंडा तोडून 5 सिलेंडर, 300 ताटं, 600 वाट्या, प्लेटा तसंच जेवण तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी मोठी भांडी आणि जेवणाचं सर्व साहित्य चोरट्यांनी लंपास केलंय. अंदाजे 1.5 लाख रुपयांचं साहित्य चोरट्यांनी लंपास केल्यानं हॉटेल व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. आकाश गांजवे यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केलाय. या घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून तपास यंत्रणा गतिमान केली आहे. हातकणंगले तालुक्यातील मनपाटळे गावात ऊसाच्या शेतात लागलेली गांजाची रोपं लावणाऱ्या संतोष सर्जेराव शिंदे या शेतकऱ्याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतलंय. त्याच्याकडून 7 किलो 600 ग्रॅम ओला गांजा जप्त करण्यात आलाय. स्थानिक गुन्हेन्वेषण शाखेला हातकणंगले तालुक्यातील मनपाडळे गावातील म्हसोबा माळ परिसरातील ऊसाच्या शेतात गांजाची रोपं लावण्यात आल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन छापा टाकला असता संतोष सर्जेराव शिंदे या शेतकऱ्याच्या ऊसाच्या शेतात ठिकठिकाणी गांजाची रोपं आढळून आली. या प्रकरणी संतोष सर्जेराव शिंदे या शेतकऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. शेतातील सुमारे 7 किलो 600 ग्रॅम वजनाचा ओला गांजा आणि इतर साहित्य असा सुमारे 76,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. या प्रकरणी वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वडगाव पोलीस करतायत.
राजेश चषक फुटबॉल स्पर्धेत आज PTM अ विरुद्ध दिलबहार तालीम मंडळ असा सामना झाला. हा सामना पूर्ण वेळ गोल शून्य बरोबरीत राहिल्यानं सामन्याचा निर्णय टाय ब्रेकरवर घेण्यात आला. यामध्ये PTM अ संघानं 4 विरुद्ध 3 गोल फरकानं हा सामना जिंकला. राजेश चषक फुटबॉल स्पर्धेत आज PTM अ विरुद्ध दिलबहार तालीम मंडळ यांच्यात लढत झाली. सामन्याच्या सुरुवातीपासूनच दोन्ही संघांकडून आक्रमक चढाया करण्यात आल्या. PTMच्या ओंकार मोरे, नबी खान यांनी मारलेले फटके दिलबहारच्या गोलरक्षकानं पंच करून बाहेर काढले. दिलबहारच्या फेबिन यानं डीच्या बाहेरून मारलेला फटका PTMचा गोलरक्षक अमर गवळीनं उत्कृष्टरित्या रोखला. उत्तरार्धात PTMच्या ऋषिकेश मेथे पाटील यानं मारलेला फटका दिलबहारचा गोलरक्षक जयकुमार मेहते यानं रोखला. PTMच्या नबी खान, अमीन खजीर, रोमारियो यांनी गोलच्या संधी दवडल्या, तर दिलबहारच्या स्वयं साळुखे याच्याही 2 संधी वाया गेल्या. पूर्वार्धाप्रमाणेच उत्तरार्धात सुद्धा दोन्ही संघांना गोल करता आले नाहीत. पूर्ण वेळ गोलशून्य बरोबरीत राहिलेल्या या सामन्याचा निर्णय टाय ब्रेकरवर घेण्यात आला. यामध्ये 4 विरुद्ध 3 अशा फरकानं PTM अ संघानं हा सामना जिंकला. PTMकडून अरबाज पेंडारी, रोहित पवार, अक्षय पायमल, रोहित मंडलिक यांनी गोल केले, तर दिलबहारकडून फेबिन, सतेज साळोखे, थांजलीन यांनी गोल केले. उद्या दुपारी 4 वाजता खंडोबा तालीम मंडळ यांच्यात श्री शिवाजी तरुण मंडळ यांच्यात दुसरा उपांत्य सामना होणार आहे. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. महावितरणच्या खासगीकरणाचं शासनाचं धोरण नाही. विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं स्पष्टीकरण. शाहू मिल संदर्भातील मंत्रालयातील बैठकीच्या पार्श्वभूमीवर शाहू मिल पुनरुज्जीवन समितीनं शाहू मिलच्या प्रवेशद्वारात घेतली स्मरण बैठक. शाहू मिल पुन्हा सुरू करण्याची मागणी शासनानं पूर्ण केली नाही तर सरकारला वाकवून ही मिल सुरू करू, समितीचा इशारा. ई चलनद्वारे अन्यायकारक दंड आकारणी होत असल्याच्या विरोधात वाहतूकदारांचं बेमुदत आंदोलन. आज कोल्हापूर जिल्हा बस वाहतूक संघटनेनं बससह RTO कार्यालयावर काढला मोर्चा. भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात 6 वर्षाचा मुलगा जखमी. कुरुंदवाडमधील शिवशंकर वसाहतीमधील प्रकार. आणि 7/12ला नाव लावण्यासाठी उपसरपंचांच्या माध्यमातून 5,000ची लाच स्वीकारली. शिंगणापूरचा तलाठी आणि उपसरपंच अँटी करप्शनच्या जाळ्यात. आणि याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.